सद्धम्म देशना सुखा संघर्ष सामग्री समगानं तपो सुख। साधु साधु साधु। विश्ववंदनीय विश्व शांतिदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावसाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये या ऐतिहासिक लोणार गावामध्ये संबोधी महिला मंडळांच्या वतीने धम्मदेशनेच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या निमित्ताने आपणास धम्मदेशना देण्यासाठी उपस्थित असणारे पूजनीय भिक्खू करुणानंदजी स्थवीर, द ग्रेट हॅपीनेस या यूट्यूब चॅनलचे संचालक, ज्यांनी अत्यंत सुंदर आणि मार्मिक कशी भारद्वाज सूत्राच्या द्वारा आपणा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी देशना दिली। सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक पूज्य भिक्खू एन धम्मानंदजी व उपस्थित आर्याजी व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे सातत्याने प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करणारे सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व आपणा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। या सायंकाळच्या प्रसंगी अत्यंत सुंदर अशी देशना आपण यापूर्वी श्रवण केली। मी थोडा वेळ बोलणार आहे। हा जो दिवस आहे तशा वर्षावासाचा जे कालावधी आहे आणि या वर्षावासाच्या पवित्र अशा कालावधीमध्ये बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथाचं आपण वाचन करता असं वाटतंय। या वर्षावासाच्या कालखंडामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असा तो ग्रंथ आहे। त्या ग्रंथावरती सातत्याने आपण चिंतन मनन केलं पाहिजे, त्याचं वाचन केलं पाहिजे आणि केवळच चिंतन मनन वाचनच नव्हे तर त्यानुसार जीवन जगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे। तथागतांचा जो उपदेश आहे या संसारामध्ये जीवन जगणाऱ्या प्रत्येक मनुष्य सत्वासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। मग ते केवळ बौद्ध समाजातीलच असोत असं नाही आहे, तर या सृष्टीमध्ये जीवन जगणारा प्रत्येक सत्व प्रत्येक मनुष्य जर बुद्ध तत्वज्ञानाला अनुसरून जीवन जगण्याचा प्रयत्न करेल तर निश्चितपणे त्याला सुख प्राप्त होईल। आणि त्यामुळे सातत्याने तथागतांच्या श्रेष्ठ धम्माचं आपण अनुसरण केलं पाहिजे, आपण आचरण केलं पाहिजे। आज या मंगलमय प्रसंगी तसं 99% महिला मंडळ आहे की नाही, 3 पुरुष आहेत समजा 1%, तर 99% महिला मंडळ असल्या कारणाने महिलांसाठी एक उपयुक्त अशा प्रकारचा उपदेश देण्याचा प्रयत्न करतो। भगवंताने वेगवेगळ्या अंगाने वेगवेगळ्या प्रसंगाला अनुसरून उपदेश दिलेले आहेत। जसा प्रसंग असेल तसे भगवंतांनी उपदेश दिले।
जशा प्रकारची परिस्थिती असेल, जसे लोक असतील, त्यांना अनुसरून भगवंत उपदेश देत असत. आणि त्यामुळे ही भगवंताची परंपरा आहे. भगवंत दानकथा सांगायचे, शीलकथा सांगायचे, स्वर्गकथा, नरककथा, काम वासनेचे दुष्परिणाम, आणि मनुष्यांचं चित्त प्रसन्न झाल्यानंतर भगवंत 4 आर्य सत्याची देशना देत असत. ही देशना देण्याची पद्धती असायची, कारण समोर बसलेला जो जनसमूह आहे, जे उपासक उपासिका आहेत, तर त्यांचं चित्त श्रद्धेमध्ये अग्र व्हावं, श्रद्धेमध्ये प्रतिष्ठापित व्हावं. कारण जोपर्यंत आपलं चित्त श्रद्धेमध्ये प्रतिष्ठित होत नाही, तोपर्यंत आपण जी देशना श्रवण करतो त्याचा विशेष लाभ आपल्या जीवनामध्ये आपल्याला होत नाही. आणि त्यामुळे भंतेंनी श्रद्धेवरती अत्यंत चांगल्या प्रकारचा उपयुक्त असा उपदेश या प्रसंगी दिलेला आहे. तर भगवंताचे उपदेश प्रसंगाला अनुसरून असायचे. तर एक वेळचा प्रसंग आहे. भगवंत सातत्याने श्रावस्ती शहरामध्ये वास्तव्य करत असत. 19 वर्षावास भगवंताने अनाथ पिंडकाच्या जेतवन विहारामध्ये केले. 6 वर्षावास भगवंताने माता विशाखेच्या पूर्वाराम विहारामध्ये केले. असे एकूण 25 वर्षावास भगवंताने श्रावस्ती या एकट्या शहरामध्ये केलेले आहे. आणि त्यामुळे असंख्य उपदेश, म्हणजे 75% उपदेश भगवंताचे श्रावस्ती या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि जेतवन विहारामध्ये अधिक उपदेश आपल्याला पाहायला मिळत असतात. तर एक वेळचा प्रसंग आहे. भगवंत अनाथ पिंडकाकडे भोजनाचं निमंत्रण असतं भगवंताला, भिक्खू संघाला. आणि भगवंत भोजनाच्या निमित्ताने वेळ झाल्यानंतर जात असतात. तर अनाथ पिंडक हा धार्मिक होता. 3 रत्नांच्या प्रती विशेष अनाथ पिंडकाची श्रद्धा होती. हिऱ्याचा व्यापारी होता. कामधंदा त्याच्याकडे भरपूर होता. हजारो लोक त्याच्या हाताखाली काम करण्यासाठी होते. राजाचा काही काळापर्यंत तो कोषाध्यक्ष सुद्धा होता. एवढ्या जबाबदाऱ्या असून सुद्धा तो भगवंताची अत्यंत श्रद्धायुक्त चित्ताने सेवा करत असे. तर भोजनाचं निमंत्रण दिल्यानंतर भगवंत त्यांच्याकडे गेले. परंतु या प्रसंगी भगवंत त्यांच्याकडे गेल्यानंतर जसं त्याच्या घरातील वातावरण नेहमीप्रमाणे असतं, तसं वातावरण या प्रसंगी नसते. आणि तसं वातावरण नसल्या कारणाने भगवंत जिथे आसन टाकले असतात भगवंताचे, त्या आसनावरती बसत असतात. घरामध्ये मात्र खूप वाद होतो. घरामध्ये वाद होतो. मोठमोठ्याने लोक बोलत असतात, भांडे पडत असतात. आणि अशा प्रकारचा वाद विवाद, भांडे पडत असल्यामुळे, भांड्यांचा आवाज येत असल्यामुळे भगवंत अनाथ पिंडकाला विचारतात की, अनाथ पिंडक सुदत्त, हे काय चाललं आहे? तुझ्या घरामध्ये हे काय चाललं आहे? ज्याप्रमाणे कोळी मासे पकडताना मोठमोठ्याने बोलावे, मोठमोठ्याने ते आक्रोश करावे, अगदी तशा प्रकारे तुझ्या घरामध्ये असं हे कोण बोलत आहे एवढ्या मोठमोठ्याने, एवढ्या रागाने, एवढ्या क्रोधाने, एवढ्या द्वेष बुद्धीने? असं कोण आहे तुझ्या घरामध्ये? तर अनाथ पिंडक अत्यंत नम्रतेने भगवंताला हात जोडतो. आणि कारण याच्यापूर्वी भगवंताने अनाथ पिंडकाच्या घरी असं वातावरण कधीही बघितलेलं नसतं. अनाथ पिंडक तर श्रद्धावान असतोच. अनाथ पिंडकाची पत्नी सुद्धा श्रद्धावान असते. काही काळासाठी त्यांचा मुलगा श्रद्धावान नसतो, परंतु अनाथ पिंडक त्याला प्रलोभन देऊन पुन्हा भगवंताकडे पाठवतो, तोही श्रद्धावान होतो. आणि संपूर्ण परिवारातील लोक, त्यांच्या मुली सुद्धा श्रद्धावान असतात. एवढे लोक श्रद्धावान असताना भगवंत म्हणतात की, असं कोण आलं तुझ्या घरामध्ये की तुझ्या घरामध्ये वाद होत आहे, विवाद होत आहे, भांडण होत आहे? तर अनाथ पिंडक अत्यंत नम्रतेने भगवंताला वंदन करतो, हात जोडतो आणि म्हणतो की, भगवान, माझ्या घरी जी नव्याने माझी सून सुजाता आलेली आहे, भगवान, ती अत्यंत भांडखोर स्त्री आहे. भगवान, ती अत्यंत क्रोधी स्त्री आहे. भगवान, ती कुणाचाही सन्मान करत नाही. भगवान, ती माझा सन्मान करत नाही, माझ्या पत्नीचा सन्मान करत नाही.
माझ्या मुलींचा सन्मान करत नाही, माझ्या नोकर चाकरांचा सन्मान करत नाही. एवढंच नव्हे, भगवान ती स्वतःच्या पतीचा सुद्धा सन्मान करत नाही. आणि भगवान ती नेहमी अत्यंत गर्विष्ठ आहे, अत्यंत घमेंडी आहे. तिला सौंदर्याचा गर्व आहे, तिला धनसंपत्तीचा गर्व आहे. आणि त्यामुळे भगवान नम्रता नावाची गोष्ट तिच्यामध्ये बिलकुल नाही आहे. अशा प्रकारे अनाथपिंडक सुजातेच्या संदर्भामध्ये भगवंताला बोलत असतात. तेव्हा भगवंत असे म्हणतात की ठीक आहे, भोजनदान होतं आणि भोजन झाल्यानंतर दानाचं अनुमोदन करत असताना भगवंत सुजातेला, अनाथपिंडकाला सांगतात की बोलव सुजातेला. सुजातेला बोलवलं जातं. आता भगवंताने बोलवलं आणि भगवंताने बोलवल्यानंतर नाही तर म्हणता येणार नाही, किंवा कोणताही किती क्रोधी मनुष्य असेल, रागिष्ट मनुष्य असेल, घमेंडी असेल, गर्विष्ठ असेल, कसाही मनुष्य असेल, जर प्रत्यक्ष भगवंत बोलवत आहेत तर साहजिकच सुजाता भगवंताच्या समोर गेली. आणि भगवंताच्या समोर गेल्यानंतर गुडघ्यावरती बसली. गुडघ्यावर बसल्यानंतर अत्यंत नम्रपणे तिने भगवंताला वंदन केलं. वंदन करत असताना अनाथ पिंडक भगवंताला म्हणतो की भगवान, ही जशी दिसते ना, भगवान ही जी आता जशी नम्रपणे गुडघ्यावर बसली, ही भगवान जशी नम्रपणे वंदन करत आहे, प्रणाम करत आहे, भगवान ही बिलकुलच अशी नाही आहे. अनाथ पिंडक भगवंताला सांगतो की भगवान ही अशी बिलकुल नाही आहे. भगवान ही अत्यंत भांडखोर स्त्री आहे, भगवान ही अत्यंत क्रोधी स्त्री आहे. अशा प्रकारे अनाथ पिंडक सुजातेला उद्देशून बोलत असतो. तेव्हा भगवंत असे म्हणतात की सुजाता, तू कोणत्या प्रकारची स्त्री आहे? भगवंत तिला म्हणतात की तू कोणत्या प्रकारची स्त्री आहे. आणि त्या ठिकाणी भगवंत 7 प्रकारच्या स्त्रिया, म्हणजे संसारामध्ये जीवन जगत असताना जे स्त्रियांचे प्रकार सांगितले भगवंताने. जसं तुम्ही आता इथे दिसत आहात, म्हणजे सर्व काही महिला मंडळ आहे, पण सर्वांचा स्वभाव सारखा आहे का? नाही. सर्वांचं नेचर, सर्वांचा स्वभाव किंवा सर्वांचे जे काही गुणदोष असतात ते काही सारखे नसतात. जेवढ्या व्यक्ती जेवढ्या प्रवृत्ती तशा प्रकारच्या व्यक्ती असतात, नाही की नाही. मनुष्याचा तो स्वभाव आहे. आणि तो स्वभाव गुण सांगत असताना भगवंत असे म्हणतात की एक प्रकारची जी स्त्री असते ती खाटकी नसते, ती स्त्री खाटकाप्रमाणे असते. दुसरी स्त्री जी असते ती चोराप्रमाणे असते. तिसरी स्त्री जी असते ती दुराचारी असते, व्यभिचारी नसते. चौथी स्त्री असते माते समान असते. 5वी स्त्री असते मैत्रिणी समान असते. 6वी स्त्री असते बहिणी समान असते. आणि 7वी स्त्री दासी समान असते. सुजाता, यापैकी तू कोणती आहे? भगवंत असे म्हणतात की सुजाता, यापैकी तू कोणती आहे? असं म्हटल्याबरोबर भगवंताने संक्षिप्त सांगितलं, थोडक्यामध्ये सांगितलं. तर सुजाता हुशार असते, बुद्धिवान असते. आणि ती म्हणते की भगवान, मला क्षमा करावी. भगवंताने या शब्दांचा अर्थ जर मला स्पष्टीकरण करून सांगितला तर मला समजेल की भगवान मी कोणत्या प्रकारची स्त्री आहे. तर आज 10-15 मिनिटांमध्ये 7 प्रकारच्या स्त्रिया कोणत्या आहेत, कशा आहेत, त्यांचे स्वभाव गुण कसे आहेत या संदर्भामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. शेवटी मग तुम्ही चिंतन करा की तुम्ही कोणते आहात, आहे की ना. म्हणजे चिंतन तुमच्यासाठी सांगत आहे ना, म्हणजे तुमच्यासाठी सांगत आहे, तर मग तुम्ही चिंतन केलं पाहिजे की यापैकी आपण कोण आहोत. जर समजा आता जर विचारलं तुम्हाला की कोणते आहात, तर तुम्ही कोणते सांगू शकता आपल्या मनानं. पण भगवंताने जसं सांगितलं तसं जर समजा असेल तर मग तुम्ही आम्हाला नका सांगू, तुमच्या मनाला सांगा की आपण कोणते आहोत म्हणून, आहे की नाही. तर पहिला प्रकार सांगताना भगवंत असे म्हणतात की पहिली स्त्री ही खाटकी नसते. खाटकाचं काम काय असते? खाटकाचं काम काय असते? कापणे. म्हणजे पहिल्या स्वभावाची स्त्री सांगताना भगवंत असे म्हणतात त्या स्त्रीचा स्वभाव अगदी खाटकाप्रमाणे असतो. खाटीक ज्याप्रमाणे निर्दयी असतो, खाटीक जेव्हा प्राण्यांची हत्या करतो, प्राण्याला मारतो, तर तो असा विचार करतो का अरे हे लहान प्राणी आहे, याला आपण मारू नये.
तो मध्यम प्राणी आहे, याला आपण मारू नये. खाटीक असा विचार करत नाही. खाटीक जो प्राणी आला त्या प्राण्याला तो कापण्याचं मारण्याचं काम करत असतो. काही काही स्त्रिया भगवंत असे म्हणतात अशाच असतात, अत्यंत निर्दयी असतात, अत्यंत क्रोधी असतात, अत्यंत कपटी असतात. त्या कोणाचा विचार करत नाहीत. माझी जी सासू आहे माझ्या माते समान आहे, माझी जे काही नणंद असेल, भाऊजाई असेल, बहिणी समान आहे, किंवा घरातील अपतेष्ट आहेत, भावा समान आहेत, पित्या समान आहेत. म्हणजे अशा प्रकारे कोणाचाही ती मुलाजा करत नाही किंवा कोणाचाही ती सन्मान करत नाही. अशा अनेक संसारामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. किंवा व्यवहारामध्ये असे अनेक लोक म्हणतात की आमच्या घरामध्ये म्हणते खूप सुख शांती होते, पण ही बाई जेव्हापासून आमच्या घरामध्ये आली तेव्हा आमच्या घरातली शांतता ही पूर्णपणे भंग झाली, नष्ट झाली. व्यवहारामध्ये असं लोक म्हणतात. आणि खरंच आहे, संसारामध्ये जर समजून घ्या, नवीन सदस्य आपल्या घरामध्ये म्हणजे कोणाचाही परिवार असेल तर त्या परिवारामध्ये जर योग्य स्त्री नसेल, योग्य स्त्री नसेल, समजदार नसेल, गुणवान नसेल, सिलवान नसेल, तर त्या घरातील जसं वातावरण असतं, जसं माता विशाखा ज्या घरामध्ये जाते, वास्तविक पाहता विगार श्रेष्ठींचं जे काही त्यांची श्रद्धा असते तर ती अन्य धर्मावर असते, परंतु विशाखा माता अत्यंत श्रद्धावान असते आणि आपल्या श्रद्धेच्या बलाने त्यांच्या परिवाराला ती पूर्णपणे बदलवते. म्हणजे अशा प्रकारची सद्गुणी स्त्री असेल, चांगल्या प्रकारची स्त्री असेल तर आपल्या घराला ती बदलवत असते. आणि भगवंत असे म्हणतात की ही खाटकीर प्रमाणे स्त्री असते, अत्यंत निर्दयी असते, अत्यंत क्रोधी असते. अशा प्रकारची स्त्री स्वतः सुद्धा सुखपूर्वक जीवन जगत नाही आणि परिवारातील लोकांना सुद्धा ती सुखपूर्वक जीवन जगू देत नाही. परिणामतः तो जो परिवार आहे, ते जे संसार आहे, तर ते परिवार पूर्णपणे उद्ध्वस्त होतात, नष्ट होतात. त्यांच्यामध्ये नेहमी भांडण तंटे होतात, वादविवाद होतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे वादविवाद झाल्यामुळे म्हणजे विकोपाला सुद्धा ते वाद जाऊ शकतात. तर पहिल्या प्रकारची स्त्री ही खाटकींप्रमाणे असते असं भगवंत म्हणतात. दुसऱ्या प्रकारची स्त्री सांगताना भगवंत असे म्हणतात, दुसरी स्त्री ही चोर असते. दुसरी स्त्री ही चोर असते, म्हणजे चोराप्रमाणे तिचा व्यवहार असतो. आपल्या घरामध्ये राहते, आपल्या घरामध्ये राहत असताना सुद्धा तिचा व्यवहार मात्र चोराप्रमाणे असतो. मग आपल्या पतीचे पैसे चोरताना असेल किंवा अन्य घरातील जे काही वस्तू चोरताना असेल, कुठे गेली तिथे तिचा स्वभावच तसा असतो की जिथे गेले तिथे काही ना काहीतरी चोरून आणणार आहे. त्याला आपल्याकडच्या भाषेमध्ये काय म्हणतात, चोट्टी तर म्हणतो आपण, दुसरा एक शब्द आहे, ऐक नाही, ऐक ना, उचल्या स्वभाव म्हणतो, काही उचलत राहते, ऐक ना, उचल्या स्वभाव असतो काही काही लोकांचा, म्हणजे जे भेटलं ते काहीतरी उचलत राहणे. काही काही लोकांचा स्वभाव असते चोरी करण्याचा. आणि जिथे काही दिसेल, चपला लोक चोरतात. म्हणजे वास्तविक आता चपला चोरण्याची गोष्ट आहे का? बिलकुल नाही आहे. तरी सुद्धा चपला सुद्धा म्हणजे लोक चोरत असतात, कारण तो स्वभाव आहे. मनुष्याचा जसा स्वभाव असेल, अरे कर्माला अनुसरून तो स्वभाव बनलेला असतो. आणि कर्म बदलवण्याची आपण इच्छा जर व्यक्त केली, आपण जर आपल्या मनामध्ये असा भावना उत्पन्न केली की मला माझे कर्म बदलायचे आहे, तर तो मनुष्य बदलू शकतो. पण त्याने जर असं ठरवलं की मला बदलायचंच नाही आहे, तर तो काही मनुष्य बदलू शकत नाही. असंच एकदा मी या 7 प्रकारच्या स्त्रिया सांगत होतो, तर सांगता सांगता एक उपासिका म्हणे की भंतेजी, आता तुम्ही सांगता किंवा पतीचे पैसे म्हणजे खिशातले आम्ही काढून घेतले तर ते चोरी होते, तर मग भंतेजी आम्ही जे समजा पैसे घेतो तर ते भिशी काहीतरी असते तुमची महिला मुलाची, ते म्हणे भंतेजी आम्ही भिशी टाकली म्हणे, आणि ती भिशी काय माझ्या पतीला माहित नाही. मी त्यांच्या खिशातून रोज म्हणे जेवढे लागतात, कारण त्यांच्याकडे पैसे भरपूर असतात आणि त्यांना काय त्या पैशाचा हिशोब नसते किंवा नेमके किती खर्च झाले काय खर्च झाले, तर मी हळूच 2 नोटा काढते म्हणे आणि माझी भिशी ही भरत असते. मग ती चोरीच होते का? आता मी म्हटलं तसं जर विचार केला तर ती चोरीच आहे. कारण जी वस्तू आपली नाही आहे, जसं तुमच्या पतीचे पैसे म्हणजे तुमचेच आहे, पण जर तुम्ही समजा विचारून घेतले तर ते तुमचे आहे. पण न विचारता जर आपण घेतलं तर ती सुद्धा चोरीच आहे. पण म्हणते नंतर जेव्हा हे संकटामध्ये असतात तेव्हा मीच देते म्हणते, म्हणजे माझ्याकडे जमा झालं. असे अनेक प्रसंग होतात. मग कधी कधी म्हणतात की एवढे पैसे कुठून आले, ऐक ना, म्हणजे हा प्रसंग त्यांनी मला यासाठी सांगितला की त्यांनी जवळपास म्हणजे एका दुसऱ्या व्यक्तीला या भिशीच्या नावाने म्हणजे जमा करू
2 लाख रुपये जमा केले होते आणि पतीच्या माघारीच एका व्यक्तीला उसने म्हणून दिले आणि त्या व्यक्तीने त्यांना फसवलं, त्यांना काही दिलेच नाही. आणि असा प्रसंग झाल्यामुळे त्यांनी मला विचारलं की भंतेजी माझे 2 लाख रुपये बुडाले. म्हणलं 2 लाख रुपये बुडाले, कसे काय बुडाले? मग त्यांनी हे सर्व रामायण महाभारत मला सांगितलं. म्हणलं तुम्ही चोरी केली, त्याच्यामुळे तुम्हाला हा परिणाम भोगावा लागला. तर मग पतीचे पैसे असतील किंवा अन्य घरातील ज्या काही वस्तू असतील किंवा इथे कुठे जरी आपण असं कर्म करत असेल, तर काही काही लोकांचा स्वभाव, काही काही स्त्रियांचा स्वभाव अशा प्रकारचा असतो, तर भगवंत असे म्हणतात की ते सुखाला प्राप्त होऊ शकत नाही. कारण हा म्हणजे हे कर्म करणारा व्यक्ती किंवा स्त्री असेल, यांचा स्वभाव फार वेगळा असतो. ऐक ना, म्हणजे यांचा जो स्वभाव असतो, जसं काही काही स्त्रियांना स्वयंपाक करता करता खायची सवय असते. ऐक ना, म्हणजे सवय असते व्यवहारिक दृष्टिकोनातून, म्हणजे स्वयंपाक करता करता खाऊन घ्यायचा अगोदर आणि मग समजा जेव्हा जेव्हा नंतर जेव्हा पोटामध्ये ऑलरेडी असते, जिरलेलंच नसते, तर ते कसं काय खाणार आहेत? म्हणजे असाही स्वभाव असतो, तर असाही स्वभाव नसला पाहिजे. भगवंत असे म्हणतात की असा जर स्वभाव असेल तर आपण सुखपूर्वक जीवन जगू शकत नाही. कारण संतुटी परमं धनंग भगवंताने सांगितलं ना, म्हणजे समाधान हे तुमच्या जीवनामध्ये सर्वात मोठं सुख आहे. आणि तुम्ही जर समाधानीच नसाल तुमच्या परिवारामध्ये, तर तुमच्या जीवनामध्ये सुख कसं प्राप्त होईल? तर संतुष्टिता प्राप्त करण्यासाठी, समाधान प्राप्त करण्यासाठी हे चोरीचं कर्म सुद्धा, कारण हे छोटे छोटे जरी कर्म असतील, आपल्या परिवारातले जरी कर्म असतील, तर आपल्याला हे कर्म दुर्गतीच्या मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी सहाय्यक ठरत असतात. आणि त्यामुळे आपल्या मनाला प्रसन्न केलं पाहिजे, आपल्या मनाला संतुष्ट केलं पाहिजे. जे असेल जसं असेल तशा अवस्थेमध्ये आपण समाधानी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की सुजाता ही दुसऱ्या प्रकारची स्त्री आहे की जी चोराप्रमाणे आपल्या स्वतःच्या घरामध्ये वावरत असते. तिसऱ्या प्रकारची स्त्री सांगताना भगवंत असे म्हणतात की तिसऱ्या प्रकारची स्त्री ही दुराचारी असते, ही व्याभिचारी नसते. म्हणजे दुराचार म्हणजे पर पुरुषांसोबत जर संबंध असतील किंवा पर स्त्रीसोबत संबंध असतील, तर त्याला दुराचार असं म्हटलं आहे भगवंताने. तर दुराचार सुद्धा काही काही स्त्रिया करत असतात. तर भगवंत असे म्हणतात की दुराचार करणारी स्त्री, अकुशल कर्म, वाईट कर्म, पाप कर्म करणारी स्त्री जीवनामध्ये कधीही सुखी राहू शकत नाही, समाधानी राहू शकत नाही. तिच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे संकट येत असतात. कारण चोरून चोरून कर्म करणारा मनुष्य, भगवंत असे म्हणतात की चोर हा म्हणजे आयुष्यभर केवळ चोरी करून जीवन जगतो आणि त्याची चोरी कधीच पकडल्या जात नाही, असं होत नाही. एखादं कर्म जर मनुष्य चोरून करत असेल, अकुशल कर्म, वाईट कर्म चोरून करत असेल, तर त्याला भगवंताने नीच असं म्हटलं आहे. तो नीच मनुष्य आहे, भगवंत असे म्हणतात. तो नीच व्यक्ती आहे, मग ते स्त्री असो अथवा पुरुष असो, जर चोरून चोरून अकुशल कर्म करत असेल, वाईट कर्म करत असेल, पाप कर्म करत असेल, तर त्याचं जीवन हे म्हणजे अकुशल मार्गाकडे तो स्वतः घेऊन जात असतो. कारण स्वतःचे कर्म स्वतःला परिणाम देत असतात. इतर कोणीही कोणाच्या कर्मामध्ये वारसदार होत नसतो. एखादा मनुष्य, एखादी स्त्री जर चांगलं कर्म करत असेल, कुशल कर्म करत असेल, पुण्य कर्म करत असेल, तर त्याचे परिणाम त्याला भोगावे लागतील. जर अकुशल कर्म करत असेल, वाईट कर्म करत असेल, पाप कर्म करत असेल, तर त्याचे परिणाम सुद्धा त्याला भोगावे लागत असतील. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की दुराचार भावना सुद्धा, म्हणजे सील पालन केलं पाहिजे. आपण दैनंदिन जीवनामध्ये काटेकोरपणे पंचशिलेचं पालन केलं पाहिजे. उपोषण दिनाच्या दिनी आपण उपोषण शिलाचं 8 शिलाचं पालन केलं पाहिजे. म्हणजे एकंदरीत जर तुम्हाला सुखपूर्वक जीवन जगायचं आहे, तर सुखपूर्वक जीवन जगत असताना शील, सदाचार, नीतिमत्ता आपल्यासोबत असणं अत्यंत गरजेचं आहे. शीलाला भगवंताने दागिना असं म्हटलं आहे. म्हणजे इतर जे काही तुम्ही दागिने घालता, सोन्याचे, हिऱ्याचे, माणिक, मोते, भगवंत असे म्हणतात की ते तर नश्वर होणार आहे, ते तर क्षणभंगुर आहे, ते परिवर्तनशील आहे. परंतु शील रूपी दागिना असा आहे की तुम्ही कोणत्याही परिषदेमध्ये जा, ब्राह्मणांची परिषद असू द्या, क्षत्रियांची असू द्या, शूद्रांची असू द्या, वैश्यांची असू द्या, ज्ञानी लोकांची, पंडित लोकांची, कोणाची सुद्धा परिषद असू द्या, शीलवान व्यक्ती हा तिथे शोभून दिसत असतो. कारण त्याचं जे शील आहे, सदाचार आहे, नीतिमत्ता आहे, त्या शीलाच्या आधाराने ते शील दागिना त्याने परिधान केल्यामुळे तो अत्यंत सुखपूर्वक सदा सर्व काळ जीवन जगत असतो. आणि त्यामुळे शील दागिना आपण ग्रहण केला पाहिजे.
शील दागिना आपण धारण केला पाहिजे. जो शील दागिना धारण करतो त्याच्या जीवनामध्ये कधीही दुःख प्राप्त होत नाही. तो केवळ आणि केवळ सुखाचा भागीदारी बनत असतो. त्यामुळे भगवंत असे म्हणतात की दुराचारी स्त्री सुद्धा आपण बनू नये. त्यानंतर चौथ्या प्रकारची स्त्री सांगताना भगवंत असे म्हणतात की ती माते समान असते. पत्नी जरी असेल तरी भगवंत असे म्हणतात ज्याप्रमाणे माता आपल्या पुत्रांचं संरक्षण करते, रक्षण करते, चांगलं का आहे, वाईट का आहे, आपल्या हिताचं का आहे, आपल्या सुखाचं का आहे, आपल्या कल्याणाचं का आहे, काय केल्यानंतर आपलं यश, आपल्या जीवनामध्ये यश प्राप्त होते, काय केल्यानंतर आपला परिवाराची वृद्धी होते, अशा प्रकारचं वेळोवेळी माते समान जर मार्गदर्शन करत असेल तर भगवंत असे म्हणतात की पत्नी जरी असेल तरी सुद्धा ती आपल्या एका मातेची भूमिका निभावत असते. आणि माते समान सुद्धा काही काही स्त्रिया या संसारामध्ये असतात. उदाहरण म्हणून आपण माता रमाईचं उदाहरण घेऊ शकतो. उदाहरण म्हणून आपण यशोधरेचं उदाहरण घेऊ शकतो. कारण यशोधरेने जर सिद्धार्थ गौतमाला परवानगी दिली नसते तर सिद्धार्थ गौतम प्रवृत्त झाले नसते. कारण यशोधरा म्हणते की तुम्ही जा, अशा प्रकारच्या एखाद्या मार्गाचं तुम्ही निर्माण करा, मार्ग शोधा की तो संपूर्ण मार्ग या सृष्टीमधील मनुष्य प्राण्यांच्या हितासाठी असेल, सुखासाठी असेल, कल्याणासाठी असेल. माता रमाई सुद्धा बाबासाहेबांसाठी, बाबासाहेबांच्या कार्यामध्ये कधी आड आली नाही. कारण माता रमाईला माहित होतं की आपले जे काही पती आहेत ते काहीतरी दिव्य कार्य करत आहेत, मोठं कार्य करत आहेत, आणि त्या कार्यामध्ये एक पत्नी म्हणून आपण कधी त्यांना अडथळा आणू नये. म्हणजे ही मातेची जी भावना आहे, मातेमध्ये असणारा जो सद्गुण आहे तो मातेमध्ये असणारा सद्गुण माता रमाईमध्ये होता, माता यशोधरेमध्ये होता. आणि तोच सद्गुण आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये निर्माण केला पाहिजे. म्हणजे आई समान सुद्धा एक स्त्री असू शकते. त्यानंतर पुन्हा असं म्हटलंय की मैत्री समान एक स्त्री आहे. मैत्रीण म्हणजे ज्याप्रमाणे मैत्रीण असते, जीवनामध्ये सर्वात जवळचा व्यक्ती जर कोण असेल मनुष्याच्या, सर्वात जवळचा जर व्यक्ती कोण असेल तर तो म्हणजे आपला मित्र असतो, आपली मैत्रीण असते. सुख दुःखामध्ये आपल्या जीवनामध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी त्याला भगवंताने कल्याण मित्र असं म्हटलं आहे. म्हणजे जीवनामध्ये ज्या मनुष्यांच्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारचा कल्याण मित्र लाभतो त्या मनुष्याचं जीवन हे यशस्वी होत असते. कल्याण मित्र आपल्या जीवनामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि तुमच्या जीवनामध्ये तशा प्रकारचा कल्याण मित्र असेल, कल्याण मैत्रीण असेल तर सुखदुःखामध्ये तुम्हाला ती सहाय्यक ठरू शकते. तुमच्या जीवनामध्ये जर एखादा वाईट प्रसंग आला असेल तर त्या वाईट प्रसंगामध्ये तुम्हाला कशा प्रकारचं तारून निघावं, कशा प्रकारचं त्या दुःखाला नष्ट करावं, त्या प्रसंगाला नष्ट करावं, अशा प्रकारचं सातत्याने मार्गदर्शन करणारी असते. आणि त्यामुळे संकटामध्ये साथ देणारा आपला मित्र असावा, संकटामध्ये मदत करणारा आपली मैत्रीण असावी. नाही तर संकट काळामध्ये कधी कधी लोक पळून जातात. ते लहानपणी अस्वलाची गोष्ट आपण ऐकत होतो. दोन मित्र जंगलामध्ये जातात, दोन मित्र जंगलामध्ये जातात आणि जंगलामध्ये अस्वल येतो. आणि जंगलामध्ये अस्वल आल्यानंतर असं म्हटलं आहे की एकाला झाडावरती चढता येते, दुसऱ्याला काय झाडावर चढताच येत नाही. ज्याला झाडावरती चढता येतं तो झाडावरती चढतो, परंतु ज्याला झाडावरती चढता येत मग तो काय करणार आहे, तो जमिनीवरती पडून राहतो. पण तो हुशार असतो, तो बुद्धिवान असतो, तो शांतपणे पडून राहतो, जसं की तो मृत्यूला प्राप्त झाला आहे. अस्वल त्याच्या जवळ येतो आणि अस्वल जवळ आल्यानंतर तो पाहतो, त्याला असं वाटतं की हा तर मेलेला आहे. अस्वल निघून जातो. जेव्हा तो झाडावर गेलेला मित्र खाली येतो आणि त्याला अस्वल विचारतो की, तो म्हणतो की अस्वलाने तुला काय सांगलं तुझ्या कानामध्ये? तो म्हणतो की संकट काळामध्ये पळून जाणारा जो मित्र आहे त्याच्यासोबत संगती कधीही करू नये. वास्तविक पदा अस्वलाने काय सांगलं असतं का? काहीच सांगलं नाही. पण याला समजतं की संकट काळामध्ये हा व्यक्ती आपल्याला सोडून गेला आहे. तर अशा प्रकारचं मित्र, अशा प्रकारची मैत्रीण आपल्या जीवनामध्ये कधी आपण करू नये. कल्याण मित्र असावा की जो सदा सर्व काळ आपल्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारचं आपल्याला मार्गदर्शन करेल. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात एक पत्नी मित्राची भूमिका सुद्धा खूप चांगल्या प्रकारे निभावू शकते. त्यानंतर 6वी बहिणीची भूमिका. बहीण तर नेहमी प्रेमळच असते. बहीण आपल्या भावाला म्हणजे जीव लावणारी असते. अगदी एखादी बहीण ज्याप्रमाणे आपल्या भावाला जीव लावते, कधी कधी मार्गदर्शन करते, कधी कधी रागामध्ये बोलते, कधी प्रेमाने बोलते, कारण तिचा तो अधिकार असतो, हक्क असतो. अगदी काही काही स्त्रिया आपल्या पतीसोबत व्यवहार करताना तसंच बोलतात, कधी रागाने बोलतात, कधी प्रेमाने बोलतात. कारण
जे हिताचं असेल, सुखाचं असेल, कल्याणाचं असेल, आपल्या परिवाराच्या सुखाचं असेल, तर अशा प्रकारचं वेळोवेळी काही स्त्रिया मार्गदर्शन सुद्धा करतात. तर ती मैत्रिणीची, बहिणीची आणि मातेची अशा प्रकारच्या भूमिका निभावत असतात. 7व्या प्रकारची स्त्री सांगताना भगवंत असे म्हणतात की 7व्या प्रकारची स्त्री ही दासी समान असते. आता दासी समान जो भगवंताने जो अर्थ सांगितला आहे, तर तो दास्यत्वाचा अर्थ नाही सांगितला भगवंताने. दासी समान म्हणजे नम्र. ऐक ना, दासी समान म्हणजे ती नम्र असते, घरातील सर्व कामं अत्यंत व्यवस्थितपणे करते, सर्वांच्या अगोदर उठते, सगळ्यांची व्यवस्थितपणे काळजी करते, सगळ्यांची काळजी लावून पुन्हा स्वतःसाठी वेळ देत असते. म्हणजे सर्व आपल्या परिवारामध्ये जे काही वृद्ध लोक आहे, माता पिता आहे, हे सर्व जे काही मंडळी आहे, या सर्व मंडळींची खूप चांगल्या प्रकारे व्यवस्था करते, स्वतःची काळजी घेते, नोकर चाकरांचा सन्मान करते, मान करते, त्यांच्याकडून योग्य प्रकारचं कार्य करून घेते. म्हणजे ज्यांना जिथे सन्मान द्यायचा आहे, ज्यांना जिथे बोलायचं आहे, तर सर्व प्रकारच्या भूमिका अत्यंत योग्यपणे ती पार पाडत असते. तर ती स्त्री सुद्धा दासी समान असते. असं म्हटल्याबरोबर ही 7 प्रकारच्या स्त्रिया भगवंत सुजातेला सांगतात. पहिली स्त्री खाटकीन प्रमाण आहे, दुसरी स्त्री चोराप्रमाणे आहे, तिसरी स्त्री व्यभिचारीण आहे, 5वी माते समान, 6वी चौथी माते समान, 5वी मैत्रिणी समान, 6वी बहिणी समान आणि 7वी दासी समान. भगवंत असे म्हणतात की सुजाता सांग तू कोणती आहे. भगवंत म्हणतात सांग सुजाता तू कोणती आहे. काय उत्तर असेल सुजातेचं? नाही, भगवंताने उपदेश केला ना तिला, तिचं मन बदललं असेल ना. जर भगवंताने तिला उपदेश केला, तिचं मन बदललं ना. आता पहिला जो तिच्यामध्ये राग होता, क्रोध होता, द्वेष होता, तर ते तर तिनं भगवंताने उपदेश केल्यानंतर बदलतात लोक. ती सुद्धा बदलली. कोणत्या प्रमाणे? दासी समान. ती काय म्हणते, भगवान मला क्षमा करावी, भगवान आजपासून मी दासी समान स्त्री बनण्याचा प्रयत्न करेल. आणि त्या ठिकाणी भगवंत साधुवाद देतात. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे, तुम्हाला विचारायचं राहिलं तुम्ही कोणत्या आहात, जाऊ द्या तुम्ही तुमचं पहा. पण हा भगवंताचा उपदेश आहे की ना, हा भगवंताचा उपदेश आहे आणि हा कल्याणकारी आहे. भगवंत असे म्हणतात की किमान सुजाता आपण आई समान बनावं, किमान सुजाता आपण बहिणी समान बनावं, किमान सुजाता आपण आपल्या मैत्रिणी समान बनावं, किंवा आपण दासी समान बनावं. या 4 प्रकारच्या भूमिका जर आपण निभावत असेल आणि या 4 प्रकारच्या स्त्रिया जर आपण बनत असेल, तर आपलं जीवन हे कल्याणकारीच आहे. केवळ दासीच आहे असं नाही आहे. आई जरी असेल तरी सुखपूर्वक आहे, बहीण जरी असेल तरी सुखपूर्वक आहे, मैत्रीण जरी असेल तरी सुखपूर्वक आहे, आणि दासी असेल तरी सुखपूर्वक आहे. परंतु समोरचे जे 3 प्रकार आहे, खाटकींप्रमाणे, चोरींप्रमाणे आणि व्यभिचारीण, यापैकी कोणी आपण बनण्याचा प्रयत्न करू नये. जर या 3 प्रकारच्या स्त्रिया किंवा वरील 3 प्रकारचे गुण ज्या ज्या स्त्रियामध्ये असतात, तर त्यांचं जीवन हे अत्यंत दुःखकारक असते, कष्टाने भरलेलं असतं. त्या परिवारामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचं सुख मात्र निर्माण होऊ शकत नाही. आणि त्यामुळे भगवंताचा हा कल्याणकारी उपदेश आपण धारण करावा. कारण भगवंताचा उपदेश हा सदा सर्व काळ समान रूपाने मनुष्याला लागू पडणार आहे. 2600 वर्षापूर्वी जरी भगवंताने सांगितला, तरी आज अशा प्रकारच्या स्त्रिया नाही आहे का? आजही या 7ही प्रकारच्या स्त्रिया आपल्याला व्यवहारामध्ये पाहायला मिळतात. आणि त्यामुळे भगवंताचा उपदेश जो आहे, चिरं तिठंतु सद्धम्म, सदा सर्व काळ समान रूपाने सारख्या स्वरूपामध्ये भगवंताचा धम्म हा फळ देणारा असतो. त्यामुळे नेहमी आपल्या जीवनामध्ये आपण शील पालन करावं, आपण दान पुण्य करावं, आपण प्रज्ञेचा अभ्यास करावा. आणि हे मानवी जीवन जे की अत्यंत अनमोल आहे, या मानवी जीवनाला दुःखमुक्तीच्या मार्गाकडे, निबाण अवस्थेकडे घेऊन जाण्याचा आपण प्रयत्न करावा. एवढीच मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करतो आणि ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.